नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 23 जून 2026 मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जो काळानुसार बदलला त्यानेच जीवनात प्रगती केली, म्हणून काळानुसार बदला आणि जीवन बदलेल. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतील पठाण चौक परिसरात आढळलेल्या मानवी सांगाडा प्रकरणात पोलीस तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मृताच्या कुटुंबियांशी भेट घेत तपासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. 13 मे 2026 रोजी अमरावती शहरातील पठाण चौक परिसरात एक मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. तपास दरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी नरसिन बानो आणि तिच्या कथित प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या दोघांचीही चौकशी सुरू असून या प्रकरणातील नेमकी भूमिका आणि इतर पैलूंचा तपास पोलीस करत आहेत. आज पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मृत व्यक्तीच्या आई वडिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी सविस्तर चर्चा करून तपासाची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्या असून तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. सध्या पोलिसांकडून विविध पुरावे, तांत्रिक माहिती आणि इतर बाबींची पडताळणी सुरू असून तपास वेगाने पुढे जात आहे. जो 1.5 महिन्यापूर्वी दिनांक 13/5/2026 रोजी जे डॉक्टर वजीर पटेल पठाण चौक येथे जे मानवी सांगाडा मिळून आला होता, त्या संबंधाने पोलीस स्टेशन नागपूर गेट येथे मर्डरचा गुन्हा दाखल आहे. त्या संबंधाने आज रोजी माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर यांनी जे मृतक अब्दुल रियाज आहे त्याच्या राहते घरी भेट दिली आणि त्यांचे मृतकचे आई वडील यांना सखोल विचारपूस केली. तसेच घटनास्थळाची सुद्धा पाहणी केली आहे आणि माननीय पोलीस आयुक्त सरांनी तपासासंबंधाने आम्हाला काही पुढील ज्या सूचना आहेत त्या घटनास्थळ पाहून आणि इतर जी पाहणी करून माननीय पोलीस आयुक्त सरांनी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आता पुढील तपास सुरू आहे. नाही, याच्यामध्ये जे यापूर्वी मृतक अब्दुल रियाजची पत्नी नसरीन बानो आणि तिचा जो प्रियकर आहे शेख इकराम यांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केली आहे आणि ते सध्या MCR रिमांडवर मध्यवर्ती कारागृह येथे अमरावती येथे आहे. पठाण चौक मानवी सांगाडा प्रकरणात पोलीस तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून तपासातून आणखीन कोणती माहिती समोर येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती शहरात गोवंश वाहतुकी संदर्भात कथित बेकायदेशीर प्रकरणावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत जनावरांची सुटका करण्यात आली असून नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील काही संशयितांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. अमरावती शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना काही व्यक्तींकडून गोवंश जनावरांची कथित बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आणि संबंधित प्रकरण उघडकीस आणले. कारवाई दरम्यान काही गोवंश जनावरांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 324/2026 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील काही संशयितांची नावे समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे. फरार संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. अमरावती शहरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तपास दरम्यान आणखीन काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती शहर आज दिनांक 23/6/2026 रात्रोला आमच्या जे डीबी पथकाचे इन्चार्ज आहेत PSI मनपिया आणि डीबी पथकाला माहिती मिळाली की पोलीस स्टेशन नागपुरी गेट हद्दीतील छायानगर पाटीपुरा सुलतान पानठेऱ्याजवळ कत्तलीकरिता काही गोवंश आणलेले आहे आणि ते अशा माहितीवरून आम्ही स्वतः PSI मनपिया डीबी पथकाचे हेड कॉन्स्टेबल इरफान रायलीवाले, प्रवीण डेंगेकर, इम्रान शेख, मनीष यादव, मोहन ठाकूर, शेखर गायकवाड, शशिकांत गवई यांच्यासह आम्ही त्या परिसरात जाऊन शोध घेतला असता एका ठिकाणी 22 गोवंश मिळून आले आणि ते अत्यंत क्रूरतेने त्यांना बांधून कत्तलीकरता ठेवण्यात आलेले होते. त्यावरून आम्ही पंचासमक्ष सर्व जे गोवंश आहेत त्यामध्ये 17 बैल आणि 5 कालवड आहेत ते सर्व गोवंश पंचासमक्ष जप्त करून आम्ही जे दस्तूरनगरचा गोरक्षण आहे तिथे आम्ही त्यांना पुढील याने ठेवण्यात आलेले आहे. आणि जे आरोपी आहे सदर गोवंश इर्शाद खान, युसुफ खान वय 29 वर्ष राहणार हैदरपुरा अमरावती शहर यांनी ते गोरक्षण कत्तलीकरता आणल्याबाबत माहिती मिळाल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे अपराध नंबर 324/26 कलम 5A, 5B, 11(1)D, 11(1)E, कलम 9 प्राण्यांना छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 ने गुन्हा दाखल केलेला आहे. आणि जो फरार आहे इर्शाद खान, युसुफ खान याचा आम्ही शोध घेत आहोत. आणि अजून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे काही प्रकार घडू नये याची आम्ही खबरदारी घेत आहोत आणि पुढे सुद्धा अशा कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली असली तरी तपास अद्याप सुरू आहे. फरार संशयितांचा शोध घेतला जात असून तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. सायबर गुन्हेगारांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 11 आरोपींना अटक करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अमरावती ग्रामीण पोलीस दलाने सायबर गुन्हेगाराविरोधात मोठी कारवाई करत एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीने विविध बँक खात्यांच्या माध्यमातून सुमारे 6,25,00,000 रुपयांपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर डिजिटल आणि बँकिंग साहित्य जप्त केले आहे. यामध्ये 64 पासबुक, 247 ATM कार्ड, 128 सिम कार्ड, 52 मोबाईल हँडसेट, 1 लॅपटॉप आणि 3 टॅबलेटचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 10,68,000 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास दरम्यान आरोपींकडून वापरण्यात आलेली 64 बँक खाती देखील समोर आली असून ती पोलिसांनी गोठविण्याची प्रक्रिया केली आहे. या प्रकरणातील काही व्यवहार राज्याबाहेरील तक्रारीशी संबंधित असल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपला OTP, पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नका. आधार कार्ड, ATM कार्ड किंवा बँक खाते भाड्याने देण्याच्या
आमिषाला बळी पडू नका. ऑनलाईन गुंतवणूक, शेअर मार्केट, गेमिंग किंवा डिजिटल अटक यासारख्या फसवणूक प्रकारांबाबत सतर्क राहा. कोणतीही संशयास्पद आर्थिक हालचाल दिसल्यास तात्काळ बँक आणि पोलिसांशी संपर्क साधा. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात 10/6/2026 रोजी आपण एक गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे कलम होते 316(2), 318(4), त्यासोबतच 66D IT ॲक्ट. यामध्ये एक पीडित इसम SP ऑफिसला येऊन त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या बँक अकाउंट, त्यांच्या नावावरचं सिम कार्ड हे काही व्यक्ती घेऊन गेलेले आहेत. त्यांना प्रलोभन देऊन की तुम्हाला महिन्याला आम्ही काही पैसे देऊ याच्या बदल्यात, परंतु त्यानंतर त्या बँक अकाउंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. तर अशा तक्रारीवरून आपण त्याची प्राथमिक चौकशी केली आणि थोडं खोल गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की यामध्ये हे जे बँक अकाउंट आणि सिम कार्ड आहेत हे फ्रॉड करण्यासाठी, ऑनलाईन गेमिंगसाठी किंवा जे डिजिटल अरेस्ट वगैरे होतं, सायबर गुन्हेगारांमार्फत याचा वापर होत आहे. आपण तात्काळ गुन्हा दाखल केला आणि त्याच्या तपासामध्ये आपण जे बॅकवर्ड लिंकेज काढले त्यामध्ये आपल्या सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत गोवा येथे जाऊन 11 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. आणि हे जे 11 आरोपी होते ते एका प्रायव्हेट अपार्टमेंटमध्ये कॉल सेंटर चालवत होते असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्याकडून आपण जवळपास विविध बँकेचे 64 पासबुक जप्त केलेले आहेत. ATM कार्ड जवळपास 150 ATM कार्ड आपल्याला मिळालेले आहेत. चेकबुक देखील 19 मिळालेले आहेत. सिम कार्ड जवळपास 200 आपल्याला तिथे मिळालेले आहेत त्यांच्याकडे. मोबाईल हँडसेट मिळालेले आहेत 52, लॅपटॉप मिळालेले आहेत 9, टॅबलेट्स मिळालेले आहेत 3. असा एकूण जवळपास 11 लाखाचा मुद्देमाल आपल्याला तिथून मिळाला, म्हणजे डिजिटल ॲसेट, सिम कार्ड आणि बँक पासबुक वगैरे. तर यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते आहे की हे रॅकेट एक नॅशनल रॅकेट दिसून येत आहे. आणि तिथे हे लोक बसून त्या रूममध्ये बसून लॅपटॉपच्या आणि मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जे कस्टमर असतात, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे लावत असतील किंवा इतर गोष्टींसाठी पैसे लावत असतील. आपल्याला सर्वांना सायबर फ्रॉड्स माहिती आहेत की 2 तास वर्क फ्रॉम होम करा, आपल्याला पैसे मिळतील. अशा फ्रॉडमधूनही जे पैसे कमावले जातात ते सर्व पैसे या अकाउंट्सवर जात होते. यामध्ये विशेष बाब म्हणजे हे जे विविध बँक अकाउंट्स आणि सिम कार्ड्स आहेत हे मजूर वर्ग किंवा गरीब वर्ग यांच्या नावावर असलेले सिम कार्ड आणि बँक अकाउंट्स आहेत. यांची मोडस एक समजावून सांगतो मी. यांचे हे स्थानिक लेवलला खेड्यांमध्ये काही एजंट पकडतात. ते एजंट गावोगावी जातात. गरीब किंवा मजूर वर्ग यांना ते कन्व्हिन्स करतात की तुम्ही आपल्या नावावर, तुमच्या स्वतःच्या नावावर फक्त बँक अकाउंट ओपन करा, तुमचं सिम कार्ड द्या, आम्ही तुम्हाला महिन्याला काही रेंटल देणार 4,000 5,000 असे. आणि आपल्या तपासात हे देखील निष्पन्न झालेलं आहे. हे जे अकाउंट्स आहेत याला म्यूल अकाउंट्स म्हणतो आपण. या अकाउंट्सवर रेंट देखील देण्यात आलेलं आहे महिन्याचं. तर यामध्ये हे अकाउंट पुढे जाऊन विविध गोष्टींसाठी वापरले जात आहेत. त्यामध्ये काही नार्को टेररिझम एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे NDPS सारख्या ड्रग्स सारख्या माध्यमातून जो पैसा कमवला जातो तो देखील या अकाउंट्सवर जात असतो. तर आपण आता सध्या पहिल्या लेअरचं सर्व क्रॉस चेक करून माहिती काढलेली आहे. आता आपण बँक्सला पत्रव्यवहार करून पुढची जी लेअर आहे की ह्या अकाउंटमधून ते कुठे जात होते त्याची माहिती काढणार आहोत. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमरावतीमधीलच एक आरोपी आहे राकेश कुमार जामनानी. तर इथलं सर्व नेटवर्क तो चालवत होता अशी माहिती आहे. एका महिलेला आपण ताब्यात घेतलं होतं, त्यांच्या मार्फतीने आपल्याला ही सर्व माहिती मिळालेली आहे. आणि गोव्यामध्ये हे जे लोक बोलले होते त्यांच्या देखील संपर्कात हा व्यक्ती होता व्हॉट्सॲप कॉलद्वारे. हे नॉर्मल कॉल करत नाही एकमेकांना. तर आपण त्या अनुषंगाने या फरार आरोपीचा शोध घेत आहोत. ऑलरेडी आपली 2 पथक रवाना झालेली आहेत. सायबर गुन्हेगार कितीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असला तरी कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच. हे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांनीही सतर्क राहून सायबर सुरक्षेचे नियम पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. गोवंश वाहतूक, अवैध दारू व्यवसाय आणि समाजकंटकाविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अलीकडेच गोवंश वाहतुकी संदर्भातील प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याविषयी अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्याविरोधातही पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून उपद्रव माजविणाऱ्या तसेच नागरिकांच्या शांततेला बाधा आणणाऱ्या विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिक आणि पोलिसांमधील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम देखील राबवले जाणार आहेत. संशयास्पद हालचाली, अवैध धंदे किंवा गुन्हेगारी विषयी माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नागपुरी गेट येथील 4 दिनांक 6/5/2026 रोजीपासून माननीय पोलीस आयुक्त सर अमरावती शहर यांच्या आदेशाने घेतलेला आहे. आणि इथं पोलिसांचा चार्ज घेतल्यानंतर या परिसरातील जे काही गुन्हेगार आहेत त्यांची लिस्ट आम्ही अपडेट करत आहोत. गुन्हेगारावर विचारपूस सुरू आहे गुन्हेगारांची. आणि नागपुरी गेट हद्दीमध्ये जे काही लपून छपून किंवा गैरमार्गाने एमडी विकण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या विरुद्ध आम्ही अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच गोवंश तस्करी विरुद्ध आम्ही आजच कारवाई केली आहे. आणि 6 तारखेला जॉईन झाल्यानंतर 4-5 दिवसा अगोदर 18.4 ग्राम एमडी आम्ही जप्त केलेली आहे. आरोपीला सुद्धा अटक केलेली आहे. नागपुरी गेट हद्दीमध्ये असे काही एमडी विकणारे किंवा गोवंश तस्करी विरुद्ध किंवा क्राईम करणाऱ्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल. आणि सर्वसामान्य जनतेला एक चांगले वातावरण निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. यापूर्वी सुद्धा वेळोवेळी पोलीस कडून आणि क्राईम ब्रँच कडून एमडी विरोधी, गांजा विरोधी, जे काही अफीम, जे मादक पदार्थ आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई झालेली आहे. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके इथं पदभार घेतल्यानंतर आताच 3-4 दिवसापूर्वी 18.4 ग्राम एमडी आरोपीकडून जप्त केलेली आहे. आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहे सध्या. आणि वेळोवेळी ही कारवाई, मादक पदार्थ विरोधी कारवाई सुरू राहील. तसेच जनतेमध्ये जाऊन आम्ही पोलिसांकडून जे नौजवान आहेत किंवा जे येथील नागरिक आहेत त्यांना जनजागृती करून एमडी सारखे मादक पदार्थ, गांजा हे सेवन करू नये याबाबत आम्ही जनजागृती करणार आणि त्यांना अवेअरनेस करणार आहोत. गुन्हेगारी मुक्त आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्यासाठी नागपुरी गेट पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम अधिक प्रभावी होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगोली हॉटेल परिसरात एका महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अमरावती शहरातील नवाते चौक परिसरात सोमवारी एका दुर्दैवी घटना घडली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगोली हॉटेलजवळ एका महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिलेची ओळख मीना जोहारले, राहणार कुंभारवाडा, अमरावती अशी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून मृत्यूच्या सर्व बाबींचा तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबंधित महिलेच्या आरोग्याशी संबंधित काही बाबींचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील नेमकी परिस्थिती आणि कारणांबाबत अधिकृत तपास अहवालानंतर स्पष्ट माहिती समोर येणार आहे.
राजापेठ पोलीस पुढील तपास करत आहेत. अमरावतीतील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून अधिक माहितीसाठी समोर आल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होतील. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात असून त्याचा सकारात्मक परिणाम आता मेळघाटातील धारणीसारख्या अतिदुर्गम भागातही दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू असून हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात रस्ते सुरक्षा नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हेल्मेट सक्तीची मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी चालकांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मोहिमेचा परिणाम आता मेळघाटातील धारणीसारख्या अतिदुर्गम भागातही स्पष्टपणे दिसून येत आहे. धारणी शहरातील हेल्मेट विक्रीच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून अनेक दुचाकी चालक हेल्मेट खरेदी करून नियमांचे पालन करताना दिसत आहे. धारणी पोलीस स्टेशनच्या वतीने हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. पोलीस नागरिकांना वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन करत असून हेल्मेट हे केवळ नियम नसून स्वतःच्या जीवाचे सुरक्षा कवच असल्याचा संदेश देत आहे. विशेषतः दुचाकी अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी हेल्मेट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हेल्मेट वापरल्यामुळे अपघातातील मृत्यू आणि गंभीर जखमांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. धारणी आणि मेळघाट परिसरातील नागरिकांकडूनही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती आणि नियमांचे पालन यामुळे सुरक्षित प्रवासाची सवय नागरिकांमध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हेल्मेट हा केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. धारणीसारख्या दुर्गम भागातही नागरिकांनी हेल्मेट वापरण्याबाबत दाखवलेली जागरूकता निश्चितच कौतुकास्पद आहे. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करूया हा संदेशच या मोहिमेतून दिला जात आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव फॉर्च्युनर कारने समोरून जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 326.5 जवळ भरधाव फॉर्च्युनर कारने समोरून जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त फॉर्च्युनर कारमध्ये संभाजीनगर येथील डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर वय 52 वर्ष आणि त्यांची पत्नी गुलिस्तान बी सय्यद आसिफ वय 45 वर्ष प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की डॉक्टर दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात कार चालक शेख साजिद शेख फरीद सय्यद आसिफ यांची मुलगी कुमारी नबा सय्यद आसिफ आणि मुलगा सय्यद अजब माज सय्यद आसिफ हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात सिंदखेड राजा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान मृत डॉक्टर दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे पाठवण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास सिंदखेड राजा पोलीस करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील आणखीन एका भीषण अपघाताने 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसापासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात अखेर मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे.
आज दुपारनंतर अचानक आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर नागरिकांनीही पावसाचा मनमुराद आनंद लुटला. दुसरीकडे शेतकरी वर्गासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे जमिनीतील ओलावा काढण्यास मदत होणार असून आगामी शेती कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिग्रस आणि परिसरातील पडलेल्या या पावसामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिग्रस शहरात झालेल्या या दमदार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शेती क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पावसाची अशी साथ कायम राहिल्यास खरीप हंगामासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सारंगपूर तलावातील ब्रिटिशकालीन CI पाईपलाईन चोरी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. चोरी झालेल्या मालमत्तेच्या किमतीबाबत मोठी तफावत समोर आल्याने या प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमधून. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सारंगपूर तलावातील ब्रिटिशकालीन CI पाईपलाईन चोरी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ई-निविदेमध्ये संबंधित पाईपलाईनची किंमत सुमारे 15,72,000 रुपये दर्शवण्यात आली होती. मात्र पोलीस तपासातील नोंदींमध्ये या चोरी झालेल्या मालमत्तेची किंमत केवळ 40,000 रुपये नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे मालमत्तेच्या वास्तविक किमतीमध्ये मोठी तफावत दिसत येत असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख गुड्डू गावंडे यांनी सखोल चौकशी मागणी केली आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान ई-निविदा रद्द होण्यामागील कारणे आणि किमतीतील मोठा फरक यामुळे नागरिकांमध्येही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. सध्या या प्रकरणाकडे प्रशासन आणि संबंधित विभागाचे लक्ष लागले असून पुढील तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे. चोरी आहे, लाखाची आहे नाही. यांनी जे मूल्यांकन काढलं होतं हे एकदम चुकीचं काढलं होतं मॅनेज करून MGPनं. जेव्हा की प्राधिकरणाचं काम होतं सत्तेनं ते टेंडर करतात, हे टेंडर चुकीचं आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की करोडो रुपयाची पाईपलाईन आणि अष्टधातूची पाईपलाईन असल्यामुळे त्याचं सगळं अलग अलग ते पिघळून सगळा माल अलग निघते आणि सारा खोटेपणा इथं चालू आहे. जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्रपर्यंत आंदोलन करून, आणि माझ्यापाशी पूर्ण फुटेज आहे, कुठं माल टाकला, कुठं नाही सर्व. पण मी आतापर्यंत चूप याच्यासाठी होतो. मी सगळ्यात पहिले नगर परिषदला मी कंप्लेंट केली आहे याच्या बाबतीत, पत्राद्वारे सांगितलं की बाई पाईपलाईन गेली आहे. आणि सगळ्यात पहिले केल्याच्या नंतर हे बाकीच्या लोकांना मग नंतर हे करून राहिलो. माझ्याकडे सगळ्या फुटेज आहे, मी हे पाहून राहिलो की पोलीस पासून तर इथपर्यंत डिपार्टमेंटली कुठं कारवाई करते. त्याच्यानंतर मी स्पेशल कोर्ट बोलावून पूर्ण चौकशी करून यांना हातकड्या लावून एवढं मी तुम्हाला 100% सांग. मी सांगणार नाही, ऍक्च्युली नाव तर मला माहीत आहे, पण एक्झॅक्ट आता कोण समोर येईल आणि हे कुठल्या प्रकारे कारवाई करते, यांना जर पोलीस स्टेशननं बरोबर कारवाई जर नाही केली तर मी घरातून ओळू दाखवणार आहे स्पेशल कोर्टच्या माध्यमातून. याला हातकड्या जरूर लावून, तो किती मोठा असला तर चालते. तुम्हाला माहिती आहे आता कशी हुकुमशाही चालू आहे. आता कसं झालं, ज्यावेळेस मी माहिती दिली ते 3 तारखेला गेली, 3 तारखेला नाही गेली, ते 17-18 दिवसापासून ते खोदकाम चालू होतं, ते नेऊन राहिले होते. पण ऍक्च्युली हे जेवढी पाईपलाईनचा विषय रिस्पॉन्सिबिलिटी, जर तुम्ही हे टेंडर तुम्ही इथं थांबवलं MGPचं तर तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी COचं काम होतं ते त्याच्यावर लक्ष ठेवणं. म्हणजेच ते अर्थात काय, याचा अर्थ हे आहे का मग आता तुम्ही इंटँगाला त्याच्यावर लक्ष नाही ठेवून राहिले म्हणजे सर्रास ते विकण्याच्या परिस्थितीत होते. बळी गेला नाही म्हणत, याच्यात ते लहानशी कडी आहे. त्याच्यानंतरच्या कड्या आहेत, त्यांनी हे चौकशीत करावं आणि पोलीस स्टेशननं सखोल कारवाई करून इमानदारीनं इतबारे जर कारवाई केली तर 100% मोठे मासे याच्यात सापडले, तुम्हाला 100% सांग. सारंगपूर पाईपलाईन चोरी प्रकरणातील किमतीतील तफावत अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. मात्र या प्रकरणातील सर्व तथ्ये आणि जबाबदाऱ्या अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर आमचे लक्ष राहणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या कथित ऑपरेशन टायगर 2.0 आणि काही लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराच्या चर्चामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यवतमाळमध्ये नागरिकांनी या घडामोडींवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षांतरापेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि पक्षांतराच्या चर्चांमुळे जनमानसात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यवतमाळमधील नागरिकांनी खासदारांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर आपली मते व्यक्त केली आहेत. काही नागरिकांच्या मते मतदार पक्ष आणि चिन्ह पाहून मतदान करतात, त्यामुळे निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. माझं नाव आहे सुभाष विश्वनाथ कुकर. मी राहतो यवतमाळ. आता सर मी सांगतो, हे शिंदे गटाकडे जाऊ की ठाकरे गटाकडे जाऊ, पण त्यानं जे गरीब लोकांची, कास्तकार लोकांची हे जे समजा समस्या आहे, ती समस्या कुठेही गेले तरी काढू शकत नाही. माझी समस्या आहे ते निवडू शकत नाही. शिंदेकडे जावं की याच्याकडे जावं, ते अशी प्रत्येक वेळेला समजा खासदार जरी समजा बंडखोर करायची असती की ती त्याच्या हिशोबानं त्याच्याचसाठी करायचं. ते बाकी जरी करत असतील, मंत्री जरी होत असतील तरी ती त्याच्यासाठी हो, गरिबासाठी काहीच नाही सांगायचं. कास्तकारासाठी तर काहीच नाही. कास्तकाराची मेन गोष्ट आहे, कास्तकाराच्या मालाला जे भाव आहे, भाव त्याच्या मनाला भेटतच नाही. खर्च जास्त वाढलेला आहे. यासाठी बंडखोरी करो की काही करू तरी ते त्याचं ते जे आहे तेच आहे पैसे. तर दुसरीकडे काही नागरिकांनी पक्ष कोणताही असो पण जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. जे उबाटामधून संजय देशमुख निवडून आले आहेत ते शिंदे गटामध्ये नव्हता जायला पाहिजे, कारण ते लोकांच्या याच्यातून आलेले आहे. हे गद्दारकी केली संजय भाऊंनी. शेतकरी वर्गाने कापसाला योग्य भाव, शेतीमालाला हमी भाव आणि शेती संबंधित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. याशिवाय बेरोजगारी, महागाई आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्याप कायम असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मी अरुण हजारे. हे जे 6 खासदार गेले आहे हे शिंदे गटामध्ये, हे आम्हाला म्हणजे जनतेला हे बरोबर वाटत नाही. कारण की यांच्या पक्षात निवडून येणे, यांच्या चिन्हावर निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जाणे हे आगाऊपणा आहे. आणि पुन्हा तसेच त्या मुलाले नोकऱ्या नाही, मुलं सारे भडकल्यासारखे झाले, मोर्चे काढते, दंगे काढते, ते त्याच्यावर अन्याय आहे. हे सरकार कसं काय? हे कापसाले भाव नाही, मालाले भाव नाही आमच्या, हे काही सरकार होय काय? याने 14 वर्षात सारा धिंगाणा लावून टाकला या देशाचा. हे बरोबर नाही. अरे गरिबाचे लेकरं, हे पेपर फुटी, याचा राजीनामा द्यायला पाहिजे. आपल्या धर्मेंद्र प्रधाननं राजीनामा द्यायला पाहिजे, कारण का बरेचसे विद्यार्थ्याचं नुकसान आहे त्यामध्ये. हे नुकसान कसं काय होते? तुमच्यावालं कोणत्या बाबतीत नाही नुकसान होत नाही, हे लेकरांसाठी नुकसान का? जर तुम्हाला संजय देशमुख यांनी सुद्धा असं झालं नव्हतं पाहिजे. हे बरोबर नाही झालं यायचं. राजकीय पक्षांतराच्या चर्चेपेक्षा विकास कामे, रोजगार निर्मिती आणि शेतकरी हिताच्या निर्णयांना प्राधान्य देण्याची अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या मते पक्षांतरामागील भूमिका स्पष्ट करून लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. तसेच निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी ठोस कृती दिसावी अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. माझं नाव पंकज इंगोले, मी रहिवासी यवतमाळ. टायगर ज्यानं ऑपरेशन केलं याने पैसे घेऊनच ऑपरेशन केलं. एक 100 करोड रुपये घेतले याने गलत केले. काहून गलत केलं? विकास आहे, विकास करतो, कोणचा विकास केलाय? विकास नावाला याने 100 करोड रुपये खाल्ले याने. आणि नंतर पक्ष बदलवलं. आम्ही यांना वोटिंग दिलं, यांना नाही दिलं. आम्ही पक्ष पण वोटिंग केलं. आम्ही उद्धव साहेबाला वोटिंग केलं, यांना नव्हतं केलं. पक्षांतराच्या राजकारणावर मतभेद असले तरी जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी कामे व्हावे ही सर्वसामान्य नागरिकांची प्रमुख अपेक्षा असल्याने या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शेंबाळ पिंपरी येथे आज दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दुपारच्या वेळेस अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली आणि काही क्षणातच पावसाने जोरदार सुरुवात केली. या पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान शेतकरी वर्गांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खरीप हंगामातील पेरण्या आणि पिकांच्या वाढीसाठी या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने शेतीच्या कामांना गती मिळणार असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. शेंबाळ पिंपरी आणि परिसरात पडलेल्या या पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेंबाळ पिंपरी येथे झालेल्या या दमदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशाही उंचावल्या आहेत. आगामी काळात पावसाची साथ कायम राहिल्यास खरीप हंगामासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नांदेड जिल्ह्यातील सालेगाव येथून एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला असून खंडाभर पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना मैलोनमैल भटकती करावी लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नांदेड जिल्ह्यातील सालेगाव येथे पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गावातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाली असून नागरिकांना रोजच्या गरजांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी लांब अंतर पायी जावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या समस्येला कंटाळून ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी लेखी निवेदन देत पाणी पुरवठा योजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात न होता केवळ कागदोपत्री कामे झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. दरम्यान गावात तात्काळ सरकारी पाणी टँकर सुरू करावेत आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि सालेगावकरांची पाण्याची समस्या कधी दूर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र सालेगावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून एका पाणीपुरी विक्रेत्यावर काचेच्या धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे कपिल नगर पोलिसांनी अवघ्या 1 तासात आरोपीला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला. नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार स्वर्णनगर येथील रहिवासी सज्जनलाल हिरालाल गुप्ता हे आपले पाणीपुरीचे दुकान बंद करून घरी परत होते. यावेळी त्यांचा परिचित असलेल्या एका व्यक्तीसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. सज्जनलाल यांनी सध्या पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपी संतापला. रागाच्या भरात आरोपीने जवळ पडलेली काचेची धारदार वस्तू उचलून सज्जनलाल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सज्जनलाल गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या भावाने घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने मायो रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान कपिल नगर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 1 तासात आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रदीप कुमार मिश्रीलाल गुप्ता, वय 25 वर्ष, राहणार काशीनगर असे आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध
खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असली तरी जखमी विक्रेत्याच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या सुमारे 3000 हेक्टर क्षेत्रावरील MIDC प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पटगोवारी गावात आज प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. या विरोधामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील पाटगोवारी, आंबडी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये प्रस्तावित MIDC प्रकल्पाविरोधात नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. सुमारे 3000 हेक्टर शेत जमिनीवर हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्यासाठी MIDC तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाटगोवारी गावात पोहोचले होते. मात्र स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत या प्रक्रियेला विरोध केला. माझ्याकडे प्रॉपर्टी काहीच नसल्यामुळे मी शेतावरच्याच भरोश्यावर अवलंबून आहे. कारण की शेतापासून आमच्या इथे रोजगार नाही, काही नाही आणि कंपन्या पण आहेत तिथे, पण आमच्याना जमत नाही. कोणाला बिमाऱ्या होत्या, कोणाला काही. आम्हाला शेतीपासून आमचं पोट भरते आणि आम्ही शेताकडे जातो, त्यांच्याकडे मजुरी करतो. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की आमची शेती गेल्या नाही पाहिजे. वरून तुम्ही जे MIDC जे डिक्लेअर केलं आहे गव्हर्नमेंटनं, त्याच्यापासून इतकं दुष्परिणाम होणार. कारण की जे कंपन्या येतील त्याच्यामधून पाणी खराब येणार, वातावरण आहे काय म्हणते त्याच्यामध्ये टावर दिला जाईल. ह्या पूर्ण याच्यानं आमच्या सेहतवर खराब होणार आणि पूर्ण गावावर बी दुष्परिणाम होणार. नागरिकांच्या तीव्र निषेधानंतर अधिकाऱ्यांना कोणतीही मोजणी न करता परत जावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही पटगोवारी गावातील सर्व युवा पिढी युवास्त यांचं म्हणणं आहे की पटगोवारी गावातील MIDCचा प्रकल्प नाही आला पाहिजे, याला रद्द केला पाहिजे. कारण की पटगोवारी गावातील कोणी बेरोजगार व्यक्ती आहे ना, जो कोणत्याही शासनाच्या नोकरीवर डिपेंड असेल किंवा काही असेल, सर्व इथं आत्मनिर्भर आहे, सर्व शेतीवर निर्भर आहे, शेतीपूरक व्यवसाय करत आहे. करिता आम्ही सर्वांना निवेदन दिलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, ADM साहेबांसुद्धा, जिल्हाधिकारी यांना बी दिलेलं आहे की पटगोवारी गावातील MIDC आली नाही पाहिजे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या भागातील अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. जमीन संपादित झाल्यास शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आमची शेती MIDC मध्ये जात आहे, पण आम्हाला शेती द्यायची नाही आहे. कारण आमची शेती सुपीक आहे आणि आमच्या या शेतीवरच आमचा पुनर्निर्वाह चालतो. तर आम्ही शेती देणार नाही. आमच्या गावातील कोणतेच शेतकरी शेती देणार नाही आहे. सर्व शेतकरी मिळून आम्ही आमच्या जीवाला काही होईल तरी चालेल, पण आम्ही शेती देणार नाही. आंदोलनाचे विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय स्थानिक नागरिक आणि शेतकरी स्वतः पुढे येऊन आंदोलनात सहभागी झाले. आज इथे MIDC करिता पूर्ण गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आणि सर्व ग्रामस्थांच्या ह्या जीविकेचा प्रश्न आहे, म्हणून पूर्ण गावांनी MIDCला विरोध आहे आणि आमची शेतजमीन ही आम्ही MIDCला देणार नाही, हा आमचा आहे. याच्यासाठी कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही सामोर राहू, ही गावकऱ्यांची आणि सगळे जिकडे नयाकोंड, पारशिवनी किंवा आंबडी ह्या शेतकऱ्यांची जमीन आम्ही जाऊ देणार नाही. नागरिकांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशी मागणी केली आहे. आमची शेती आम्हालाच हवे, आम्ही शेती देणार नाही. काही भाव म्हणून तरी पण आम्ही शेती देऊ नाही. आमची पोट भरायची वस्तू आहे. आम्ही पोट काय ना भरून आमच्याशी काम बनत नाही. आम्ही कोणालाही देऊ आणि ते पैसा पाणी आणून सनी आम्ही आपलं जेवण करू. आम्ही शेती म्हणजे द्यायचीच नाही, म्हणजे नाही द्यायची. दरम्यान या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून पुढील भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नाही नाही नाही, आम्हाला शेती द्यायची नाही, आम्हाला MIDC येऊ द्यायची नाही. MIDC मुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार का? शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र सध्या तरी स्थानिक नागरिकांनी आपला विरोध स्पष्टपणे नोंदवला आहे.
नागपुरातील एका नामांकित रुग्णालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णसेवेसाठी ओळखले जाणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार हे रुग्णालयातील त्यांच्या कॅबिनमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केलं जात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागपूर शहरातील यशवंत स्टेडियम परिसरातील न्यूरॉन ब्रेन स्पाइन अँड क्रिटिकल केअर सेंटर येथे सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले 42 वर्षीय डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार हे त्यांच्या कॅबिनमध्ये मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. डॉक्टर चांदेवार हे नागपूरच्या मानेवाडा परिसरातील रहिवासी होते. त्यांनी आयुर्वेद वैद्यकीय शाखेत शिक्षण घेतले होते आणि रुग्णालयात वैद्यकीय तसेच प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असून प्राथमिक माहितीनुसार ते रविवारी रात्री ड्युटीवर होते. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह कॅबिनमध्ये आढळून आला. या प्रकरणात विविध शक्यतांचा तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अधिकृत तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली. डॉक्टर चांदेवार यांच्या अकाली निधनामुळे सहकारी डॉक्टर, कर्मचारी आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेमागील सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तपासाशी संबंधित अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होईल. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. सोनारांच्या दुकानांमध्ये जाऊन कथित फसवणूक केल्याच्या आरोपातील एक महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांना या प्रकरणात यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे. पाहूया हा सविस्तर वृत्तांत. मोनाली श्रीती कावटकर नावाच्या महिलेविरुद्ध सराफा व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने विविध सोनारांच्या दुकानांमध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विश्वास संपादन करून सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कथित फसवणुकीचे प्रकार केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपास दरम्यान आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत होते. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात यश मिळवले. पोलिसांकडून सध्या या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच अशा प्रकारच्या आणखीन घटना घडल्या आहेत का याचाही तपास केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिक आणि व्यावसायिकांना व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मोनाली श्रीती कावटकर म्हणून एक महिला आहे. ती रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि तिची मोडस आहे की सोनाराच्या दुकानात जायचं, त्या ठिकाणी काही खरेदी केल्याचं भासून त्या ठिकाणी सोना लुटायचं, तसेच काही महिलांना फसवणूक करायची, पॉलिश करून वगैरे देतो अशा पद्धतीने महिलांची दिशाभूल करून तिच्याकडून सोनं घ्यायचं, अशा पद्धतीची महिलेची मोडस होती. एका सोनाराच्या दुकानामध्ये तिनं असे प्रकार करताना निदर्शनास आले होते आणि ते जे फुटेज आम्हाला प्राप्त झाले त्या अनुषंगाने सदर महिलेस आम्ही अटक करण्यात आलेली असून तिचा 3 दिवस PCR घेण्यात आलेला आहे आणि मान्य न्यायालयाच्या तिचा न्यायालयीन कोठडी तिला पाठवण्यात आलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली असली तरी तपास अद्याप सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे. नागपूर शहरातील नंदनवन परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकाने उलगडा केला आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून लाखो रुपयाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू होता. दरम्यान गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरात गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती आढळून आली.
पोलिसांनी संशयिताची चौकशी करून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिवळ्या धातूची एक लगड आढळून आली. या लगडीचे अंदाजे वजन 44 ग्राम असून तिची किंमत सुमारे 4,40,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशी दरम्यान आरोपीने श्रीनगर परिसरात सुमारे 15 दिवसांपूर्वी घरफोडी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अभिलेख तपासले असता संबंधित घरफोडीचा गुन्हा नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाले. आरोपी चेतन मनोज बुराडे वय 24 वर्ष राहणार नंदनवन याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नंदनवन पोलीस करीत आहेत. घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करत चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातून एक गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. ताजबाग परिसरातील एका मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका मौलवीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजबाग परिसरात हे प्रकरण उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दारुल उलूम फैजाने ताज या मदरशात शिक्षण देणाऱ्या मौलवी अताय रुसूल उर्फ तालिब यांच्या विरुद्ध अल्पवयीन विद्यार्थ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक 272/2026 अंतर्गत पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. संबंधित ठिकाणांवर पोलिसांकडून शोध मोहीम आणि तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले असून कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. सध्या या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी सुरू असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एक ताजबागच्या परिसरामध्ये मद्रसा आहे. त्या ठिकाणी 10 मुलं शिक्षणासाठी रेसिडेन्सी राहत असलेली होती. त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत ते शिक्षकांचे मित्र त्या ठिकाणी अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी येत असे. 19 तारखेच्या रात्री तो त्या ठिकाणी मदरशामध्ये आला होता. आल्यानंतर त्यांनी याच्यातला जो पीडित मुलगा आहे त्याच्या बरोबर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या मुलाच्या जाग आल्यानंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सकाळी जे शिक्षक आहेत त्याच्या मौलाना त्यांना त्याबद्दलची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर त्या शिक्षकांनी त्याला बोलवून त्याच्याबद्दलचा जाब वगैरे विचारला. ही घटना 19 तारखेची 20 तारखेची सकाळची घटना आहे. त्यानंतर सदरची जो घटना झालेली आहे हे आम्हाला 112 रात्री 20 तारखेच्या रात्री 11:30-12च्या दरम्यान आम्हाला कॉल आला होता 112 वरून की अशी घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी आपण तात्काळ ड्युटी अधिकारी यांना पाठवून घटनास्थळाचं निरीक्षण आणि जी मुलं आहेत त्यांना रेस्क्यू करून प्रियदर्शिनी या बालसुधार गृहामध्ये आपण त्यांना रेस्क्यू करून पाठवलं होतं. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना हे आता आपण बालसुधार गृहामध्ये पाठवलेलं आहे आणि CWC समोर आपण त्यांना स्टेटमेंट करता हे हजर ठेवलेलं होतं. याच्यामध्ये आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे आणि घटनेनंतर तो आरोपी फरार झालेला आहे आणि ही सदरची घटना जी आहे ती एकाच मुलाबरोबर घडलेली आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेशी संबंधित अशा प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. अधिकृत तपासातून पुढील माहिती समोर येईल. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवाडा शिवारातील माळरान भागात एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट.
माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालवाडा शिवारातील माररान भागात एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 22 जून 2026 रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. माहूर घटकाच्या बाजूस असलेल्या मालवाडा शिवारातील माररान भागात गावाच्या पूर्वेस सुमारे 2 किलोमीटर अंतरावर हा मृतदेह आढळून आला. मृतदेह अनेक दिवसापासून त्या ठिकाणी पडून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. या घटनेची माहिती मालवाडा गावचे पोलीस पाटील शरद नथुजी बेहरे यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच माहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर माहूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक 17/2026 कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत व्यक्ती कोण आहे, तो परिसरात कसा आला, तसेच मृत्यूची वेळ आणि कारण काय याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरावर चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके करत असून पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहे. दरम्यान अज्ञात मृतदेह आढळल्याच्या घटनेमुळे मालवाडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवून या घटनेमागील सत्य समोर आणण्याचे मोठे आवाहन सध्या पोलिसांसमोर आहे. मालवाडा शिवारात सापडलेल्या या अज्ञात मृतदेहामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यू मागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर आमचे लक्ष राहणार असून पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किल्लोर यांच्या स्नेह बंगल्यात विषारी नाग साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल 3 दिवसापासून परिसरात दिसणाऱ्या या नागाला अखेर सर्पमित्र शुभम पराळे यांनी धाडसी कारवाई करत सुखरूप पकडले. पाहूया हा थरारक घटनाक्रम. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील स्नेह बंगल्यात विषारी नाग साप आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किल्लोर यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंगल्याच्या मागील भागात साप दिसला होता. साप 3 दिवसापासून परिसरात वावरत असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत बंगल्यातील कर्मचारी संकल्प नरवाडे यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी शुभम पराळे हे मानकापूर येथे कामात व्यस्त होते. मात्र माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. बंगल्याची पाहणी करत असताना इन्व्हर्टर खाली साप लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. साप शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच अचानक नागाने फणा काढून बाहेर येत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्पमित्र शुभम पराळे यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही घाबरगुंडी न उडवता रेस्क्यू सुरू ठेवले. काही वेळानंतर विषारी नागाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. यानंतर नागाला भरणीत बंदिस्त करून वन विभागाच्या सेमिनरी हिल्स TTC ट्रान्झिट सेंटर येथे पंचनामा करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी रेस्क्यूमुळे संभाव्य धोका टाळला असून सर्पमित्र शुभम पराळे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. पावसाळ्यात सापांचे दर्शन वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.